कोपरगाव शहरातील बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कोपरगाव शहर पोलीस आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त धडक कारवाई केली आहे। या धडक कारवाईमुळे अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। परिवहन विभागाच्या नियमांनुसार एसटी बस स्थानकाच्या 200 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची अवैध वाहतूक करणाऱ्या किंवा परवाना नसलेल्या वाहन चालकांना थांबण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर आता थेट कायदेशीर आणि दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। दुपारी एसटीचे जिल्हा सुरक्षा अधिकारी धर्मराज पाटील यांच्या नेतृत्वात कोपरगाव बस आगाराचे आगार व्यवस्थापक अमोल बनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहर पोलिसांच्या मदतीनं बसस्थानक परिसरात अचानकपणे मोहीम राबवली। यावेळी बसस्थानक परिसरात ठाण मांडून बसलेल्या आणि नियम मोडणाऱ्या अवैध वाहन चालकांना पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय। बसस्थानक परिसरात शिस्त राखण्यासाठी आणि एसटी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम यापुढेही अशीच तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। त्यामुळे विनापरवाना वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आगार प्रमुख अमोल बनकर यांनी दिला आहे। परिवहन विभागाच्या वतीने बसस्थानकाच्या आवारामध्ये जी कारवाई केली जात आहे वाहनांवरती, काय त्याची कारवाई आहे आणि किती कारवाई आतापर्यंत केली काय सांगा? 1 जून ते 15 जून या कालावधीमध्ये तसेच यापुढील देखील कालावधीमध्ये बस स्थानकापासून 200 मीटर नो पार्किंग झोनमध्ये कोणत्याही प्रकारचे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मज्जावासला करण्याने 200 मीटरच्या अंतरावर जे काही अवैध प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक असन त्यांच्या वाहनाविरुद्ध पोलीस स्टेशनमार्फत RTO विभागामार्फत आणि एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कारवाई चालू आहे। आज अखेरपर्यंत कोपरगाव बस स्थानकामध्ये साधारण 10 वाहन चालकांवर अवैधरित्या प्रवासी वाहतूक केली कारणाने पोलीस स्टेशन आणि RTO विभागामार्फत कारवाई करण्यात आली आहे। सर, कोणत्या स्वरूपाची वाहने आहे आणि काय त्याची नियमावली आहे, काय आधीची माहिती आहे? ज्या वाहनांकडे प्रवासी वाहतुकीचा वैध परवाना नाही असे वाहनांवर कारवाई चालू आहे। प्रवास करतात अशा लोकांना काय तुम्ही सांगा? ज्या वाहनधारकांकडे RTO विभागाचा किंवा पोलीस विभागाचा किंवा शासनाने दिलेल्या नियुक्त केलेल्या कोणत्याही संस्थेचा प्रवासी वाहतुकीचा वैध परवाना असेल अशा वाहन चालकांनीच प्रवासी वाहतूक करावी। 200 मीटरच्या अंतरावर बस स्थानकाच्या 200 मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारे अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांनी येऊ नये किंवा प्रवाशांना देखील इथे येऊन त्यांचे मनधरणी करून घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये। त्याविरोधात प्रचलित कायद्यानुसार एसटी महामंडळ, RTO विभाग आणि पोलीस प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येत आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।